रस्ते फार खराब आहे, अमुक टमुक फलाना ढेकलाना विकास, भंपक गोष्ट, भंपक एक नंबरच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देते हिंदू. पण सडक्या जातीवादाचे शेण खाते. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी दलित आहे, मी बनिया आहे, वैश्य आहे, आणि 2378 जाती. आता एक आंदोलन सुरू झालं तर माहिती आहे तुम्हाला, हिंदूंमध्ये फूट पाडायचं अशी हवा होती त्या आंदोलनाची. अशी हवा, लाखो लोक मुंबईत. मला टेन्शन कायचं माहित आहे का, हे 34 कुठींचा 3 कुठी, कोणाला कशाची बोळख्याला केसाची असते की. तसं मला टेन्शन यायचं की याईना आता जाव कुठं, येणार सारे येलेच आहे. मग घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढवायला. म्हटलं अरे चादळला निघाला रे हा. काही नाही, काही जाती भातीच्या आरक्षण फारक्षणाच्या गोष्टी नाही, हिंदुत्व तोड्यासाठी निघालेलं राक्षस आहे, राक्षस. पण किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पहा. जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत, पण धर्माचं नाव घेतलं की आपणच काय ठेका घेतला का, आपणच काय केलं पाहिजे का, बाकीच्या बी तर करा. पण लक्षात ठेवायचं, इष्टदेवता, स्थानदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, पितृदेवता, जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत. जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही. आता कालीचरण महाराज ते संभाजीनगरला एका प्रचार सभेला आले होते आणि ते असे म्हटले की जरांगी हे हिंदुत्व तोडणारा राक्षस आहे. मुंबईत लाखो लोक गेले, ते खातील काय आणि टॉयलेटला जातील कुठे हे टेन्शन होतं, अशी खिल्ली त्यांनी उडवली. शिवाय थडग्यावर चादर चढवणारा चादड्या म्हणून तुमचा उल्लेख केला आहे. मी तर वारकरी संप्रदायाचा सन्मान करतो आणि संतांचाही करतो आणि करायला पाहिजे. हिंदूचा मी कट्टर आहे, त्यामुळं छत्रपतीचं हिंदुत्व तो विचार मला मान्य आहे. त्यामुळं काय मला वाटतं त्यांना बरोळ द्यावं, काय बरोळ द्यायचं ते आपण बोलू नाही. कारण ज्यानं पक्षाचा ठेका घेतला आहे बोलायचा, अशांबद्दल आपण नाही बोललं पाहिजे. शेवटी देवधर्माचा सन्मान करणं, छत्रपतीच्या हिंदुत्वाचा सन्मान करणं एक मावळा म्हणून माझं कर्तव्य आहे. मी त्यांना तोंड टाकून बोलू नये, कारण शेवटी शिकवण छत्रपतीनं दिलेली आहे आम्हाला की संत महात्मांचं, जनतेचं, गोरगरिबांचा सन्मान करा. बोलला तर बोलू द्या. तेच बाबा ना वाटतं येऊ तरुण सुंदर सुंदर मायला भोगा मानलेला तेच हे वाटतं येऊ, तेच वाटतं येऊ, तेच आहे बहुतेक, तेच आहे. याच्या प्रवचनात म्हणला होता वाटतं, असा अंदाज आहे मला की सुंदर सुंदर महिला सगळ्या भोगल्या पाहिजेत असं म्हणणार हीच पैदाशी वाटतं बहुतेक. कारण हिंदुत्व चालवतो मी कट्टरपणा, संत महंतांचं आदरसुद्धा करतो. परंतु काय असतं, आम्ही ज्या हिंदूत आहेत त्या हिंदूतला कट्टर वर्ग म्हणजे मराठा आहे. कट्टर वर्ग म्हणजे मराठा, आणि तो आज अडचणीत आला आहे. आरक्षण मागतो म्हणजे काय त्याचा पक्षपाडा म्हणत नाहीत आम्ही त्या महाराजाचा, किंवा आरक्षण मागतो म्हणजे काय आम्ही जातीवाद करत नाहीत. आम्ही हिंदूच आहेत ना, तरी पण आरक्षण मागतो हे गोरगरिबाच्या लेकराला देणं आवश्यक आहे. कुठे कसली वाकडे तिकडे टिकले लावलेली धर्माचं तुम्हीच पगडा एकट्यानं घेतलाय किंवा तुम्ही एकटेच रक्षक आहेत असं नाही. रक्षक करणारी खरी जनता आहे. ती तलवारी अंगावर झेलती, काठ्या अंगावरती झेलती, गोरगरीब जनता अंगावरती संकट ओढून घेते. हे फक्त टिकले टाकले लावून टिकल्या लावून हिंडणारे असते. हे फक्त सांगू शकतात लोकाला आणि सुपाऱ्या घेऊ शकतात. जाताना नारळ पाहिजे, जाताना पैसे पाहिजेत, जेवायला चांगलं पाहिजे, गोरगरिबाच्या कष्टाचं. कारण आणखीन बी हे रक्त पिणारेच आहेत काही जण.
कारण हिंदू धर्म चालवणारे, वारकरी संप्रदाय चालवणारे संत महंत कट्टर आहेत. त्यांचा आम्हाला स्वाभिमान वाटतो, गर्व सुद्धा वाटतो. पण काही काय आहेत असे हरळ खाऊन जागणारे बरेच जण आहेत आणखी. कारण हरळ खाल्ल्यावर जरा साप होती, त्याच्यामुळे हरळ खाऊन जागणारे असे बरेच आहेत. पण यांच्यामुळे काही होणार नाही हिंदुत्वाला. मराठा कट्टर हिंदू आहे, कायम राहणारे. आरक्षण हे लेकराच्या जगण्यासाठी मागतो. आमची खूप तरफडी, खूप तळमळे याला नाही कळायची, त्याला नाही कळणार. कारण तो गोरगरिबाच्या जीवावरती गाड्यात हिंडन तेव्हा जेव्हा वाटतं, तो बुडूम 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 करत होता तेव्हा वाटतं नाही हो, तेव्हाच हे बुडबुड्या हे असले. हे म्हणजे धर्म नाही. गोरगरीब जनता म्हणजे धर्म चालवणार असते. पंढरीला जाती, वारी करती, इठ्ठल इठ्ठल म्हणते, तुकाराम महाराज म्हणते, संत एकनाथ महाराज म्हणते, सावतामाळी म्हणते, असे म्हणणारी जनता ही गरीब. ही मनातून वारकरी संप्रदायाचे विचार घराघरात रुजवणारी ही हिंदूची एक कट्टर परंपरा चालवणारी ही जनता आहे गोरगरीब. हे नाही ते उगा आपले पाकिटं मारायपुरते असते. ती पाकिट द्या, नारळ द्या, खायला चांगलं द्या, हे एवढ्या पुरतेच असते ती यांचं. कारण हे काहीच कामाचे नाहीत. मी संत महंतांचा आदर करतो, त्यांचाही करतो, ते मला बोलले असले तरी पण शेवटी ते संत महंत येतं. आम्ही काय आता शेवटी गरिबाचे मराठीचे लेकर आहेत. आम्हाला पोट भरायचं आहे, आम्हाला भविष्य घडवायचं आहे, नोकरी पाहिजे, आरक्षण पाहिजे. आमचे बाप ऊस तोडतात, आमचे बाप रात्रंदिवस कष्ट करतात, हमाल्या करतात, एसट्या चालवतात, जिपा चालवतात, टपऱ्या चालवतात, हॉटेल चालवतात. आम्ही गरीब लोक आहेत, आम्हाला आमचे लेकर मोठं करायचे तर आरक्षण मागतो आम्ही. त्यामुळे त्यांना बोलायचं तर बोलू द्या. आता काय संत म्हणतं बोलल्याने काय फरक पडतो, बोलू द्या. शेवटी प्रचारच जर करायचं म्हणलं सरकारचा तर ते करत असतील. आमचं काय त्यांच्याबद्दल नाराजी असायचं काही कारण नाही. बोलू द्या, बोललं तर चांगली गोष्ट आहे. महात्मा बोलला, एका जातीविषयी महाराजांचं असं मत आहे, हे तरी मराठ्याला बरं झालं अगोदरच्या दिवशी कळालं. आणखीन बरंच लांब आहे मतदान. बरं झालं मराठ्याला कळालं व मराठ्याविषयी असं म्हणणं नाही. कारण पक्ष चालवायचा आहे, हिंदुत्व यांना चालायचं नाही. हिंदूतला मराठा मारायला लागला तो बी चालवायचा नाही. आमच्या समस्या काय त्या महाराजाला जाणून घ्यायच्या नाहीत, त्यांना जाणून नाही घ्यायच्या आमच्या मराठ्याच्या समस्या. आमचे लेकरं फाशी घेतात. काल बीडला एका पिंगळे बांधवाने आमच्या फाशी घेतली, आत्महत्या केली. त्याला काय करायचं, त्याची जाणीव नाही त्याला आपला पक्ष चालायचा आहे. तिकीट पाहिजे असं पुढच्या वेळेस कशाचं नसतं, विधान परिषद लागत असताना आता असं काय असू शकतं एखाद्या महंताचं. त्याने जावं पण आमच्या जातीला खवळून नाही घ्यावं. तिने आमदार हो, मंत्री हो, तुला काय व्हायचं होय, आणखीन 2 टिकल्या लाव, मागून एखादी लाव इथं बरं का, मागून म्हणजे काही अडचण नाही आम्हाला. पण आमच्या गरिबाचा आमचा प्रश्न वेगळा आहे. आमच्या खूप आडी अडचणीत आमचा लय आक्रोश आहे गरिबाचा. बोलायला नाही पाहिजे महाराजांनी, पण काय करावं आता. आम्ही खरा छत्रपतीचं हिंदुत्व चालवणाऱ्याच्या महंताच्या पाठीशी आहेत. आम्ही मराठी वारकरी संप्रदायाच्या ताकदीनं पाठीशी आहेत. आम्ही देवधर्मालाही मानतो, मानत राहतो. आता सोमवारी आम्ही आपेगावचं दर्शन घेऊन आलो महादेवाचं.